नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिपाई त्याचबरोबर डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठीची नवीन जाहिरात जी आहे सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल यांच्या अंतर्गत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. संपूर्ण माहिती पाहूयात. डेटा एंट्री ऑपरेटर त्याचबरोबर शिपाई या पदासाठीची जाहिरात आहे. तुम्ही पाहू शकता जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती हे दिलेली आहे. सोप्या स्वरूपामध्ये जाणून घेऊयात. मुंबई येथील ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल यांच्या नवीन भरतीची. तर नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर अशाच शासकीय सरकारी भरतीच्या नोकर भरतीच्या सरळ सेवा भरतीच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता यामध्ये कोणकोणती पदे आहेत. तर पहिलं पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर. एकूण 10 जागा. मासिक वेतन जे आहे 10,000 रुपये प्रतिमाह दिले जाईल. शैक्षणिक पात्रता पहिली. तर उमेदवार पाहू शकता 12वी पास किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर असू शकतो आवश्यक आहे. पण इथे एक महत्त्वाची अट म्हणजे उमेदवार MSCIT किंवा शासनमान्य संगणक प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तसेच मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आवश्यक आहे. दुसरं पद आहे. या पदासाठी एकूण 2 जागा. शैक्षणिक पात्रता 7वी ते 10वी पास आवश्यक आहे. मासिक वेतन या ठिकाणी पाहिलं तर पाहू शकता दिलेलं आहे. मासिक वेतन 6,000 इतकं आहे. 6,000 रुपये दिले जाईल. तर यामध्ये वयोमर्यादा दोन्ही पदांसाठी 18 ते 38 वर्ष दरम्यान ठेवण्यात आली आहे. निवड प्रक्रिया म्हणजे यामध्ये कोणतीही लेखी परीक्षा नसेल. मैदानी चाचणीसुद्धा घेतली जाणार नाही. फक्त यामध्ये पाहिलं तर या दोन्ही स्टेप नसतील. फक्त थेट मुलाखत जी आहे यावर आधारित उमेदवारांना निवड केली जाईल. मुलाखतीमध्ये तुमची कागदपत्र आणि पात्रता तपासून निवड केली जाणार आहे. तर अर्ज कसा करायचा. तर अर्ज ईमेलद्वारे PDF स्वरूपामध्ये तुम्हाला पाठवायचा आहे. म्हणजे अर्ज तुम्हाला लिहायचा आहे आणि तो जो अर्ज आहे हा PDF स्वरूपामध्ये करून मेलद्वारे पाठवायचा आहे. शैक्षणिक कागदपत्रांची जी झेरॉक्स प्रती आहेत स्कॅन कॉपी आहेत ह्या जोडायच्या आहेत. शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड, ओळखपत्र, अनुभव प्रमाणपत्र असल्यास 2 पासपोर्ट साईज फोटो, MSCIT आणि टंकलेखन प्रमाणपत्र डेटा एंट्री ऑपरेटरसाठी आवश्यक आहे. महत्त्वाच्या तारखा अर्ज करण्यासाठी 21 जून 2026 शेवटची तारीख 12 वाजेपर्यंत आहे. मुलाखत जी आहे ही 24 जून 2026 रोजी 11 ते 5 या वेळेत घेतली जाईल. ही भरती कंत्राटी पद्धतीने असून सुरुवातीला 120 दिवसांसाठी नेमणूक दिली जाईल आणि काम समाधानकारक असल्यास करार वाढवून पुढे 364 दिवसांपर्यंत ठेवण्यात येईल. तर वयोमर्यादा तुमची पूर्ण असेल. अर्ज करण्यापूर्वी MSCIT प्रमाणपत्र असेल आणि टंकलेखन प्रमाणपत्रसुद्धा असेल. सर्व कागदपत्र PDF स्कॅन केलेली असेल तर लगेच तुम्ही अर्ज करू शकता. 21 जून 2026 पूर्वी अर्ज करायचा आहे. कोणतीही परीक्षा न देता थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड जी आहे ही केली जाणार आहे. ही एक चांगली संधी असणार आहे. तर अशा पद्धतीने ही जी भरतीची जाहिरात उपलब्ध आहे संपूर्ण जाहिरात मी शेअर केलेली आहे. चेक करू शकता. अशाच ही जी महत्त्वाची अपडेट आहे यामध्ये अर्ज करण्यासाठीची संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आली आहे. 21 जून 2026 शेवटची तारीख आहे. मेल ID पाहू शकता. या मेल IDवर तुमचा अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे. मुलाखत कोणत्या ठिकाणी होईल तर मुलाखतीचा ठिकाणसुद्धा यामध्ये देण्यात आलं आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या त्याचबरोबर इतर सगळ्या महत्त्वाच्या भरती अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.